से नीचे शशिकांत शिंदे व्यासपीठ से सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना या सगळ्यांनी महाराष्ट्राची निवडणूक लढवायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला. आणि त्याच्या मागचं कारण आहे, गेली 10 वर्ष महाराष्ट्राची सत्ता म्हणजे कोरोनाच्या काळात होता. त्या कोरोनाच्या काळाची 2 वर्ष सोडली तर 8 वर्ष सत्ता ही भाजप आणि त्यांच्या मित्रांच्या हातात होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. अपेक्षा ही होती की हे राज्य एका वेगळ्या पद्धतीने चालवलं आणि एक नवीन इतिहास निर्माण केला असा महाराष्ट्राचा जुन्या काळाचा इतिहास होता. तुमच्या आधीच्या पिढीने ज्यांना शक्ती दिली, ज्यांचं नेतृत्व मान्य केलं, त्या कैलासवासी यशवंत चव्हाण यांच्या विचाराला तुम्ही लोकांनी आयुष्यभर शक्ती दिली, साथ दिली. हा जो कोरेगावचा विधानसभा मतदारसंघ आहे, देशाच्या पार्लमेंटमध्ये चव्हाण साहेबांना निवडून देण्याच्या संबंधीचा इतिहास कोरेगाव तालुक्यातसुद्धा घडवलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आज आपण निवडणुकीला सामोरं जातो. निवडणूक महाराष्ट्राची, याच्या आधी लोकसभेची निवडणूक झाली. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता एकत्र राहील ते काय करू शकते हा इतिहास तुम्ही हिंदुस्थानला दाखवला. 48 पैकी 30 जागा तुम्ही लोकांनी विजयी केल्या. लोकसभेची या 7ची जागा थोड्या वर्षांनी आम्ही घालवली आणि त्याचं कारण लोकांची चूक नव्हती, पण निशाणीच्या संदर्भात चूक झाली. त्याच्याच लोकांचा गैरसमज झाला आणि हातातली जागा गेली. आता महाराष्ट्राची निवडणूक आहे. तुम्ही निकाल घेतला पाहिजे. काय वाटेल ते करू, प्रयत्नाची पराकाष्ठा करू, पण महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अन्य सरकारी यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता कशी याची खबरदारी आणि काळजी ही तुम्हाला मला घ्यायची आहे. आणि त्यासाठीच ही आजची सभा आहे. आपण बघितलं हे राज्य कशासाठी हवं आहे. हे राज्य यासाठी हवं आहे की एकेकाळी सर्व देशामध्ये 1 नंबरचं राज्य महाराष्ट्रात होतं. भाजपवाले आणि त्यांच्या सरकारांच्या हातामध्ये गेली 8 वर्ष सत्ता आहे. 1 नंबरचं राज्य आता 11व्या नंबरवर आलं. महाराष्ट्राची घसरण झाली. चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र
त्याचा लौकिक घसरला आणि ही गोष्ट तुम्हाला मला सोपवली नाही. महाराष्ट्राचं हा एका दृष्टीनं अपमान आहे आणि म्हणून निकाल घ्यायचा आहे की आम्ही एकच येऊ, कार्यक्रम घेऊ, नवीन नवीन कल्पना मांडू, समाजाच्या छोट्या लोकांना सुद्धा बरोबर घेऊ आणि संबंध देशाला दाखवू महाराष्ट्र हा कधी खाली जाऊ शकत नाही. शिवबाचा महाराष्ट्र हा देशाला एक आदर्श दाखवणार महाराष्ट्र. काय करता येईल? निकाल घेतला आम्ही लोकांनी की जवळपास 50% लोकसंख्या मुलींची आहे, महिलांची आहे. आणि ज्या समाजामध्ये महिलांना प्रतिष्ठा आहे तो समाज पुढे जात असतो आणि ज्या समाजामध्ये महिलांच्याकडे दुर्लक्ष होतं तो समाज घसरगुंडीच्या रस्त्यात असतो. भाजप आणि त्यांच्या लोकांच्या हातामध्ये महाराष्ट्राची ही सत्ता असताना आज महाराष्ट्रामध्ये महिलांची काय स्थिती आहे? महिलांच्यावर अत्याचार होतात आणि त्याची आकडेवारी या देशामध्ये प्रसिद्ध झाली. दुर्दैवाने त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव आलं. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 37,381 महिलांच्यावर अत्याचार झाले अशी नोंद. ही गोष्ट होणार नाही, महाराष्ट्राला सोडणार नाही, तुम्हाला आम्हाला सोडणार नाही. कसं आहे अत्याचाराचा आकडा मी सांगितलं. दुसरी एक माहिती आली केंद्र सरकारच्याकडनं समाजातल्या मुली महिला यांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण हे वाढतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये 64,000 महिला आणि मुली या बेपत्ता आहेत. त्यांचा हिशोब लागत नाही, त्यांची माहिती मिळत नाही. ही अवस्था महाराष्ट्रामध्ये. ज्या राज्यकर्त्यांना तुमच्या माझ्या घराच्या मुली आया बहिणी यांचं रक्षण करता असते त्यांना सत्ता हातात घ्यायचा अधिकार नाही. त्यांना सांगावं लागेल आणि आमच्या कुटुंबाच्या मुली तरी सांभाळू शकत नाही. कसं राज्य चाललं? तुम्हाला आठवत असेल की 2 महिन्याच्या पूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये बदनापूर नावाचं गाव आहे आणि तिथं 2 कवळ्या मुलींच्यावर अत्याचार झाले गेले आणि अत्याचार करणारे तथाकथित समाजातले सुशिक्षित लोक आज हे प्रकार वाचत आहेत आणि वेळ ही आलेली आहे की काय वाचेची आम्ही किंमत दिली. पण आमच्या राज्याच्या आया बहिणी मुलीबाई यांचं रक्षण करू त्याच्यामध्ये चर्चा नाही. दुसरा प्रश्न आहे आणि तो म्हणजे शेतकरी. आज या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्या तिचा भुकेचा प्रश्न, पोटाचा प्रश्न, काळ्या आईची इमान राखणारा हा शेतकरी कष्ट करून सोडवतो, कष्ट करतो, घाम घालतो, उत्पादन वाढवतो, देशाची भूक वाढली जाते. एका बाजूने हे खरं आहे, पण दुसऱ्या बाजूने या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. अनेकांना आत्महत्येच्या रस्त्यात जावं लागतं. का जावं लागतं? मध्यंतरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं. मला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी मी कलेक्टरला कळवलं. आत्महत्या ज्यांनी केली त्यांच्या कुटुंबांची व्यवस्थाला जाऊन मला भेट घ्यायची, मला समजून घ्यायचं का आत्महत्या केली.
मी गेलो दुसऱ्या दिवशी देवस्थानाला गेलो, त्या कुटुंबात गेलो. कालच्या पुरुषांनी आत्महत्या केली होती. बायको मागं होती, मुलगा आणि मुलगी मागं होते. मी गेलो त्यांच्या घरी. माऊलीला विचारले, तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तिला रडू आवडत नव्हतं, जाय रडत होतं. मी समजूत काढली आणि तिने सांगितलं की या देशाच्या तुझ्यासारख्या अनेक भगिनी आहेत, त्यांच्यावर हे संकट येऊ नये म्हणून आत्महत्येचा रस्ता त्यांनी का स्वीकारला हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि उपाययोजना केल्या पाहिजे. आणि खरं काय मला सांग. तिने सांगितलं, माझा मालक कापसाचं पीक घेतो, सोयाबीनचं पीक घेतो. गेल्या वर्षी ते पीक घेण्याच्यासाठी बियाणं खतं औषधं बाजारात घेतली, त्यासाठी बँकेचं कर्ज काढलं. पीक सोन्यासारखं आलं आणि अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झाले. पीक संपलं, पण त्या पिकासाठी काढलेले कर्ज हे मात्र डोक्यावर तसंच आहे. 2 वर्षांनी पुन्हा एकदा त्या गड्याने पीक घ्यायचं ठरवलं. पैसे नव्हते, बँक पैसे द्यायला तयार नव्हते, कारण 5 वर्षी थकबाकी होती. शेवटी तो जमीनदार, तो शेतकरी सावकाराच्या दारात गेला आणि सावकाराकडनं अधिक व्याजाने रक्कम घेतली. पीक घेतलं. दुर्दैवानं त्यावर्षी लाल्या नावाचा रोग कापसावर येतो, तो रोग आला आणि दुसऱ्या वर्षाचं पीक हे सुद्धा गेलं. पीक गेलं, पण सावकाराकडनं गेलेली रक्कम ही मात्र डोसक्यात तशीच राहिली आणि ती फेरता आली नाही. एक दिवशी सावकार 2-4 लोक घेऊन घरी आला आणि असता मला पैसे पाहिजेत हे सांगितलं. तो मालक, तो शेतकरी गळागळा करत होता, माझ्याकडे असता नाही, मला सवय दे. पण सावकाराने काय ऐकलं नाही. घरातली भांडी कुणी बाहेर काढली, त्या शेतकऱ्याचा अभिवृद्धीचा पंचनामा झाला. त्याला ते सहन झालं नाही. दुसऱ्या दिवशी विषाची वाटी घ्यायची, घटा प्याला आणि त्यांनी जीव देऊन टाकला. अशी शेकडो शेतकरी आज या देशामध्ये जीव देत आहेत. आणि त्याचं कारण त्याच्या मालाची किंमत मिळत नाही, त्याच्या घामाचे पैसे मिळत नाही. आणि संकट आल्याच्यानंतर भाजपचं सरकार मदतीला येत नाही आणि त्यामुळे त्याला आत्महत्या करायला लागली. जो सवन देशाचं अन्नधान्य याची गरज भागवतो त्याला आत्महत्याच्या रस्त्याला जावं लागतं. आणि त्या रस्ता बदलायचा असेल तर आज जे सरकार भाजप असेल, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाही, त्यांना सत्तेवर बसायचा अधिकार नाही. हा निकाल त्यांनी घेतला पाहिजे आणि त्यासाठी काही पावलं टाकायला लागली. 3रा वर्ग आहे तरुणांचा. आज शाळा कॉलेजेस काढली. इथं कोरेगावला कॉलेज आहे, त्या कॉलेजचा मीच अध्यक्ष आहे. अशा अनेक संस्था आहेत, ठिकठिकाणी मुलं शिकतात. मला अभिमान आहे, आनंद आहे. पण एका बाजूने आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूनं हा मुलगा पदवीधर आहे, काम करण्याच्यासाठी पुढे निघाला, नोकरी मिळत नाही, लोकांनी अवघड झाले. महिने अर्ज करतायत, हेल्पसाठी करतायत, पण काम करण्याचा अधिकार त्याला मिळत नाही. आणि त्याचा परिणाम हे पदवीधर आज निराश पाहिला नाही. निराश झालेला माणूस कधीतरी दुसरी टोकाची भूमिकासुद्धा हा घेऊ शकतो. आणि ती अवस्था महाराष्ट्राच्या तरुणांच्या आली. आणि त्याचं एकच कारण आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या तरुणांच्या हिताची जपणूक करण्यासाठी, त्यांना रोजी देण्यासाठी
कुठल्याच प्रकारचे निकाल घेतला येईल. त्यामुळे आज ही तरुणांची अवस्था झाली आणि हे सगळे बदलायचे. हे बदलायचं कसं? हे बदलायचं असेल तर पहिल्यांदा सरकार बदललं पाहिजे. सरकार जे तुमच्या भ्रष्टाकडे दुर्लक्ष करतं त्यांना सत्यावरून बाहेर काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडू शकेल अशी दृष्टी असलेल्या कर्तृत्ववान लोकांचे एक संच या राज्याचा कारभार चालवण्यासाठी आणला पाहिजे. आणि ते करायचं असेल तर उद्याच्या 20 तारखेला मतदान केंद्रावर जाल त्यावेळेला तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं वचन द्यावे हा निकाल तेवढा घ्यावा आणि हेच काम करायचे. शशिकांत शिंदे गेले अनेक वर्ष तुमच्यासाठी काम करतात, कामगारांच्यासाठी काम करतात, माथाडी कामगारांच्या जीवनामध्ये बदल येण्याच्यासाठी कसं करतात. दुर्दैवाने एकदा निवडणुकीमध्ये त्यांना यश आलेले. ज्या वर्गाशी त्यांना संघर्ष करावा लागतो एका बाजूला प्रचंड पैसा, प्रचंड गुंडगिरी, प्रचंड दादागिरी आणि या सगळ्यांसाठी तुमच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी शशिकांत लढण्याच्यासाठी तयार आहे. किंवा लोकांची ताकद ही त्यांच्या मागं राहिली आहे. तर मी खात्री देऊ इच्छितो की शशिकांत मोठ्या मतांनी निवडून तर येतीलच, पण राज्यामध्ये राज्य चालवण्याच्यासाठी आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी अशी उत्तम पाहिजे. राज्याचा कामगार मंत्री असो, या जिल्ह्याचा पालकमंत्री असो, या सगळ्या जबाबदारी त्यांच्या ज्यावेळी दिली त्यावेळेला सातारा जिल्ह्याचं नाव देखील देशात होईल या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि तेच काम इथून पुढे करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सगळी शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो. आणि तातडीनं मला निघण्याची अवस्था आहे त्यावर अधिक न वेळ घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.